सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. 17 ऑगस्ट 2026 या दिवशी श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे शिवभक्तांसाठी हा अत्यंत विशेष महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भगवान शिवांची पूजा आणि नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुरू होऊन 17 ऑगस्ट या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. नागपंचमीच्या दिवशी सकाळी अंघोळ करून प्रथम भगवान शिवांची पूजा करावी. शिवपिंडीवर जलाभिषेक करावा, बेलपत्र अर्पण करावं, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा नामजप करावा. त्यानंतर नागदेवतेचं पूजन करावं. प्रत्येकाच्या घराची कुल परंपरा किंवा स्थानिक परंपरा वेगळी असेल तर त्यानुसार या पूजेला प्राधान्य द्यावे. नागपंचमीचं धार्मिक महत्त्व खूप सुंदर आहे. समुद्र मंथनाच्या वेळी वासुकी नागाने देव आणि दानवांना सहाय्य केलं होतं. भगवान विष्णू शेषनागावर शयन करत असतात तर भगवान शिवांच्या गळ्यात नाग विराजमान असतो. त्यामुळे आपल्या धार्मिक परंपरेमध्ये नागांना दैवी शक्तीचं प्रतीक मानलं आहे. धार्मिक कथेनुसार समुद्र मंथनातून हलाहल विष बाहेर आलं तेव्हा भगवान शिवांनी ते प्राशन करून सृष्टीचं रक्षण केलं. नागांशी संबंधित या धार्मिक कथांमुळे नागपूजनाची परंपरा अधिक दृढ झाली अशी परंपरा आहे. आपल्या परंपरेमध्ये अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 9 नागांचं स्मरण केलं जातं. नागपंचमीच्या दिवशी या नागांचं स्मरण करून नागदेवतेची पूजा केली जाते. काही ठिकाणी स्वच्छ पाटावर हळद, कुंकू किंवा गंधाने नवनागांची आकृती काढली जाते. तर काही ठिकाणी मातीच्या नागाची स्थापना केली जाते. नागदेवतेला फुले, दुर्वा, लाया, हरभरे आणि नैवेद्य अर्पण केला जातो. या दिवशी काही गोष्टी टाळण्याची परंपरा आहे. तर त्यामध्ये भाजी चिरणं, कापणं, तळणे, जमीन खणणे, नांगरणे किंवा जमिनीची उकरणी करणं टाळावं अशी धार्मिक मान्यता आहे. यामागे निसर्ग देवो भव, निसर्गातील जीवसृष्टीबद्दल आदर ठेवण्याचा संदेश आहे. नागपंचमीच्या दिवशी एक महत्त्वाचा आध्यात्मिक उपाय म्हणून आपण नवनाग स्तोत्राचं 108 वेळा पठण करू शकता. धार्मिक श्रद्धेनुसार नवनाग स्तोत्राचं पठण केल्यामुळे कालसर्पदोष, राहुकेतूशी संबंधित अशुभ प्रभाव, पितृदोष यांसारख्या ज्योतिषीय अडचणींपासून शांती मिळावी यासाठी प्रार्थना करता येते. तर नवनाग स्तोत्र हे असं आहे: अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानी नवनामानी नागानां च महात्मनां सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत. या स्तोत्रामध्ये 9 नागदेवतांची नावे घेतली जातात. सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने, स्पष्ट उच्चाराने आणि श्रद्धेने याचं पठण करावं. नागपंचमीच्या दिवशी विशेषतः हे स्तोत्र म्हणणं 11 वेळा स्तोत्र हे म्हणू शकता. त्यानंतर भगवान शिवांना नमस्कार करून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप नक्की करा. श्रावणी सोमवार असल्यामुळे संध्याकाळी भगवान शिवांची पूजा करून, आरती करून आपल्या घरच्या परंपरेनुसार उपवास सोडू शकता. नागपंचमी म्हणजे केवळ नागांची पूजा नाही तर निसर्गातील प्रत्येक जीवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्या संस्कृतीमध्ये निसर्ग देवो भव, निसर्गातील प्रत्येक घटकात ईश्वराचं अस्तित्व पाहिलं आहे. त्यामुळे या नागपंचमीला श्रद्धेने नागदेवतेचं पूजन करा, नवनाग स्तोत्राचं पठण करा, निसर्गाचा आदर करा आणि सर्व जीवांप्रती प्रेम, कृतज्ञतेची भावना ठेवा. भगवान शिव आणि नागदेवतेची कृपा आपल्या सर्वांवर राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. जय ज्योतिष.